नमस्कार मित्रांनो, कायदेभान या माझ्या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आपण बघतोय मराठा आरक्षणावर. तर आपण मागच्या व्हिडिओत बघितलं मराठा आरक्षणावर की मराठा आरक्षण नेमकं कशामुळे फसलं हे आपण पाहिलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की मराठा आरक्षणावर काय उपाय आहेत, काय करता येईल. आता ज्या ज्या गोष्टीमुळे फसलं त्या दोन मेन गोष्टी होत्या. एक होतं मराठा मागास आहे का, या गोष्टीमुळे फसलं. आणि दुसरं 50% जे कॅप आहे, थ्रेशहोल्ड आहे, ते थ्रेशहोल्ड एक्सीड होत होतं म्हणून मराठा आरक्षण फसलं. आता आपण मराठा मागास आहे का याच्यावर फार आता काही सांगण्यासारखं राहिलं नाही. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की मराठा मागास आहे का याच्यावर याची डेफिनेशन कुठे आहे, काय आहे, कशी आहे ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये कळलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की मराठा आरक्षण जे फसलं त्याच्यावर काय उपाय असू शकतात. तर मागास आहे का याच्यावर हा उपाय आहे की केंद्रीय आयोगाकडून मराठ्यांचं मागास असलेलं मागासपणा केंद्रीय आयोगाकडे पाठवून तिकडून ते मंजूर करून राष्ट्रपतीकडे नोटिफाय केलं तर ते मागासपण ग्राह्य धरले जाईल. हे त्यावरचं एक उपाय आहे किंवा हा एकमेव हाच उपाय आहे. आणि दुसरा मुद्दा 50%चं कॅपचं काय, 50% जी मर्यादा आहे त्याचं काय, याच्यावर आपण बघू. तर 50%ची जी मर्यादा आहे त्याचं काय, तर ती माननीय सुप्रीम कोर्ट म्हणते की ती एक्सीड होऊ नये. पण काही राज्यांचं एक्सीड झालं आहे. तामिळनाडू त्याच्यातलं मुख्य राज्य आहे ज्याचं 50% एक्सीड झालं आहे. त्याचं का झालं आहे तर शेड्यूल 9मध्ये तामिळनाडूचा जो आरक्षणाचा कायदा केला तो शेड्यूल 9मध्ये टाकला. त्यामुळे त्याला सुप्रीम कोर्टाला हात लावता येत नाही. तर मग आपल्याला पाहायचं आहे की शेड्यूल 9 ही काय भानगड आहे. काय होतं, आपल्याकडे कॉन्स्टिट्यूशनमध्ये फंडामेंटल राईट्स नावाचा जो काही चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्यांना हात लावता येत नाही. अशी बरीच जी कामं आहे जी पब्लिक इंटरेस्टची कामं होती किंवा सोशल वेलफेअरची कामं होती, समाजामध्ये काहीतरी एक समाजाला देण्याचं, त्यांच्यात एक मूलभूत बदल घडवून आणण्याचं, त्यांचं उत्थान घडवण्याचं जे काही काम असायचं त्याच्यासाठी जे कायदे आहे त्या कायद्यामध्ये सुप्रीम कोर्टात अपील करून त्या विरोधात अडथळा आणला जायचं. मग हे अडथळे होऊ नये, सोशल इंटरेस्ट अँड सोशल जस्टिसचे जे काही कायदे बनवले जातात संसदेद्वारे त्याच्यात अडथळा येऊ नये याच्यासाठी मग शेड्यूल 9 तयार करण्यात आलं. आणि तिथे अशी तरतूद करण्यात आली की हे जे काही कायदे सोशल जस्टिस किंवा सोशल वेलफेअरसाठी जे काही कायदे तयार करण्यात येतील ते कायदे शेड्यूल 9मध्ये घालायचे. शेड्यूल 9मध्ये एकदा तो कायदा घातला की त्याचा शेड्यूल 9चे कायदे हे सोशल वेलफेअर, सोशल जस्टिससाठी असल्यामुळे त्या कायद्यांना सुप्रीम कोर्ट रिव्ह्यू करणार नाही. म्हणजेच हे कायदे सुप्रीम कोर्टाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर राहतील. आणि जयललिताने जो आरक्षणाचा कायदा केला होता त्याला तिने मोठ्या हुशारीने शेड्यूल 9मध्ये घातलं. त्याच्यामुळे तो सुप्रीम कोर्टाकडे रिव्ह्यूसाठी गेला नाही किंवा त्याला चॅलेंज करता येत नाही. तर ही आहे शेड्यूल 9ची तरतूद. आता असा प्रश्न पडतो, मराठा आरक्षणाच्या निमित्ताने असा प्रश्न पडतो की संसदेचे अधिकार काय. संसदेचे अधिकार काय, तर संसद ही कायदे बनवणारी सर्वोच्च संस्था आहे. एकदा संसदेने कायदा बनवला आणि राष्ट्रपतीने त्याला असेंट दिलं की तो कायदा सर्वोच्च असतो, तो कायदा फायनल असतो. थोडक्यात संसदेचा अधिकार हा आहे की या देशामध्ये कसं ॲडमिनिस्ट्रेशन चालेल, काय राहील, हा देश कसा चालेल, इथल्या सिटिझन्सना काय राईट्स दिले जावे, काय नाही दिले जावे, याबद्दल थोडक्यात या देशातील सिटिझन्सना गव्हर्न करण्यासाठी कायदे बनवण्याचा सर्वोच्च अधिकार हा संसदेचा आहे.
कायदे बनवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाचा नाही. मग प्रश्न पडतो, सुप्रीम कोर्ट मोठं की संसद मोठी, हा प्रश्न पडतो. खरं तर कायद्याच्या बाबतीत संसदच मोठी आहे. कायदे बनवण्याचा अंतिम अधिकार, सर्वोच्च अधिकार संसदेलाच आहे. संसदेने कायदे बनवायचं. मग सुप्रीम कोर्टाकडे काय अधिकार आहे? तर संसदेने केलेले कायदे हे कॉन्स्टिट्यूशनच्या म्हणजे संविधानाच्या फ्रेमवर्कमध्ये आहे का हे तपासणे एवढंच सुप्रीम कोर्टाचं काम आहे. त्याच्यामुळे संसद मोठं की सुप्रीम कोर्ट मोठं असं जर प्रश्न निर्माण झाला तर त्याचं उत्तर असंच राहील, कायदे बनवण्याचा अधिकार हा संसदेचा आहे आणि तो कायदा संविधानाच्या गाईडलाईननुसार आहे की नाही हे तपासण्याचं काम सुप्रीम कोर्टाचं आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाचं काम कायदे तयार करणे नाही आहे, फक्त तपासणे एवढंच आहे. जर हे असं असेल तर मग असा प्रश्न पडतो की मराठ्याचं आरक्षण जे फसलं त्याच्यावर संसद तोडगा काढू शकते. म्हणजेच हा जो 50% जो कॅप आहे, 50%ची जी मर्यादा आहे, ज्याचं कारण पुढे करून सुप्रीम कोर्टाने मराठ्यांचं आरक्षण हाणून पाडलं, तर हा जो 50%चा कॅप आहे तो गैरलागू पडणारा कायदा संसद बनवू शकते. आणि जर संसदेने असा कायदा बनवला तर हा कायदा सुप्रीम कोर्टाला मान्य करावा लागेल. आणि सुप्रीम कोर्टाला जर हा कायदा मान्य करावा लागत असेल तर याचाच अर्थ असा होतो की मराठ्यांचं जे आरक्षण आत्ता 50%च्या कॅपमुळे हाणून पाडण्यात आलं, तो संसदेने जर कायदा बनवला तर पुढे सुप्रीम कोर्टाला हाणून पाडता येणार नाही. आता मग प्रश्न असा पडतो की असं संसद करू शकेल का? तर हो, एक वकील म्हणून मी तुम्हाला असं सांगेन, संसद असं जरूर करू शकेल. कारण आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठेही हे दिलेलं नाही की आरक्षण 50% असावं, असं कुठेही दिलेलं नाही. म्हणजे मग हे 50%चं पिल्लू कोणी आणलं? तर माननीय सुप्रीम कोर्टानेच आणलं आणि ते लागू केलं. तर जी तरतूद आपल्या संविधानात नाही ती तरतूद सुप्रीम कोर्टाने त्यांच्या ऑर्डरनी आणली आणि आज मराठा आरक्षण हाणून पाडलं. ते जर आपल्याला थांबवायचं असेल किंवा 50%चा कॅप उडवायचं असेल तर सोपा उपाय आहे, संसदेत असा कायदा आणायचा ज्याच्यामुळे 50%चा कॅप लागू होणार नाही अशी स्पष्ट तरतूद असावी. ही जर तरतूद एकदा कायद्यात केली तर सुप्रीम कोर्ट काहीच करू शकणार नाही. तर मराठा आरक्षण रिस्टोर करायचं असेल तर एकमेव अधिकार संसदेकडे आहे आणि संसदेने जर कायदा आणला आणि त्याच्यात जर तरतूद दिली की या देशात आरक्षण देताना 50%चा कॅप लागू होऊ नये आणि त्यासाठी तसं लागू करावं असं संविधानातही कुठे तरतूद नाही, असा जर ग्राउंड घेतला आणि कायदा बनवला तर तो कायदा टिकेल आणि आज जे मराठा आरक्षण हाणून पाडलं गेलं ते रिस्टोर होऊ शकतं. हा आहे त्याच्यावरचा मराठा आरक्षणावरचा उपाय. हा चॅनल बघा आणि मी तुमच्यासाठी असेच कायद्याबद्दल विविध व्हिडिओ आणत राहीन. पाहत राहा. बाय बाय.